नमस्कार. 14 वर्षानंतर होणार होते बाळ, पण गरोदर असतानाच. कोल्हापूर येथून खूपच हृदयद्रावक बातमी समोर. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या महाराष्ट्रात पावसाची संततधार चालू आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी डबक्यामध्ये पाणी साचून राहते आणि त्याचमुळे रोगराईचे प्रमाण वाढते. सध्या डेंग्यूची साथ भयानक पसरत असून आरोग्य विभागाने लोकांना स्वच्छतेचं आवाहन केलं आहे. दरम्यान कोल्हापूरमधून मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर येथे राजेंद्र नगरात राहणाऱ्या ऋतुजा दिनेश गायकर वय 37 यांचा पोटातील 2 बाळांसह डेंग्यूने मृत्यू झाला आहे. ऋतुजा यांचे पती बँकेत उच्च पदस्थ अधिकारी असून त्यांच्या लग्नाला 14 वर्षे होऊनही त्यांना बाळ होत नव्हते. शेवटी त्यांना IVFच्या तंत्रज्ञान उपचाराने मातृत्वाचे सुख लाभणार होते. त्या 5 महिन्यांच्या गरोदरही होत्या. पोटात 2 बाळ असल्याचे त्यांना समजलं होतं. त्यामुळे घरात अगदी आनंदाचं वातावरणही झालं होतं. परंतु हा आनंद मात्र काही फार काळ टिकला नाही. आठवड्यापूर्वी ऋतुजा यांना ताप आला म्हणून डॉक्टरकडे गेले असता तिथे त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे प्रकृती जास्तच खालावत गेली. प्लेटलेट्सही कमी झाल्या. जीव वाचवण्यासाठी शेवटी गर्भपातही करावा लागला. त्यानंतरही नियतीने डाव साधला आणि ऋतुजा यांचाही मृत्यू झाला.